नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली मराठी बालभारती पान क्रमांक 64 जोडाक्षरे जोड वाच व जोडाक्षराखाली रेघ मार स त स्त स्त हां फक्त स्त बोला माझ्या मागे मह म म त या त्या त्या असे जोडाक्षर असणारे शब्द मस्त मस्त जास्त जास्त आता जास्त या शब्दामध्ये जोडाक्षर कोठे आहे त्याखाली रेघ मारूया स्त जास्त पुस्तक पुस्तक इथे जोडाक्षर आहे स्त पुस्तक म्हण आता म्हण. म्ह या जोडाक्षराचा हा शब्द आहे तर इथे आपण रेघ मारूया म्ह म्हण म्हणून म म्हणजे म्हणजे जोडाक्षराखाली रेघ मारा त्या आता त्या याचा शब्द त्याला आत्या त्या आत्या कोणत्या कोणत्या त्या जोड व लिही आता हे दोन आपल्याला स आणि त हे जोडून लिहायचे आहेत इथे पहा दाखवलं आहे यावर प्रथम गिरवायचे स त आणि नंतर असेच जोडाक्षर इथे लिहायचे आहे स्त स्त इथे जसे आपण मस्त जास्त शब्द वाचले त्यातीलच हे आता आपल्याला इथे लिहायचे आहेत पुढे आहे म म चा पाय मोडून ह म म्हण म्हणून पुढे आहे तया त्या आत्या कोणत्या यामधील त्या हे जोडाक्षर लिहा अशा प्रकारे लिहा पुढे आहे जोड वाच व जोडाक्षराखाली रेघ मार च्या द्या त्या या जोडाक्षराखाली रेघ मारा इथे काही शब्द आहेत शब्द वाचूया तुमच्या तुमच्या इथे च्या या जोडाक्षराखाली रेघ मारली आहे तशाच प्रकारे खालच्या खालच्या आमच्या आमच्या पुढे जोडाक्षर आहे ड त्याला य जोडलेला आहे द्या काड्या साड्या वाकड्या काड्या साड्या वाकड्या तया त्या वाट्या छोट्या गोट्या वाट्या छोट्या गोट्या हे जोडाक्षर आहेत त्या असे हे शब्द पुढे आहेत जोड व लिही आता च याला जोडल्यावर च्या हे जोडाक्षर होते तर हे जोडाक्षर इथे गिरवा आणि गिरवल्यानंतर इथे लिहा च्या अशा प्रकारे सर्व हे लिहा द्या त्या हेचे आपण हे शब्द पाहिले ज्यामध्ये त्या द्या हे जोडाक्षर आहेत काड्या
साड्या, वाट्या छोट्या हे असे शब्द ज्यामध्ये जोडाक्षर आहेत. र ची गंमत, बघ ऐक व म्हण. त्र, प्र, ट्र, श्र, र्य, र्य. गोलातील अक्षरासारखे अक्षर शोध. शोधलेल्या अक्षराला गोल कर. गोलात असलेले अक्षर आहे हे त्र. असे अक्षर इथे शोधा आणि त्याला गोल करा. मित्र, पुत्र, चित्रा इथे आहे त्र. मैत्री त्र, तर याला आपण गोल केला आहे. पुढचा शब्द आहे प्रकाश. प्रकाश यामध्ये प्र या अक्षराला गोल केला आहे, म्हणजे प्र हे अक्षर शोधा. प्राण, प्रश्न, प्रदीप, प्रदीप प्र इथे गोल केला. पुढचे शब्द आहे राष्ट्र. राष्ट्र यामध्ये श्ट्र या अक्षराला गोल केला आहे, म्हणजेच इथे गोल करायचा आहे राष्ट्रीय. सौराष्ट्र, राष्ट्रगीत श्ट्र. पुढचा शब्द आहे श्रावण. श्रावण यामध्ये अक्षर गोल केलेले आहे श्र. मग या गोलातील अक्षर श्र इकडे शोधा. श्रम आणि त्याप्रमाणे गोल करा श्र. श्रोता, श्रोता. विश्रांती, विश्रांती. गाणाऱ्या, र्या. र्या या अक्षराला इथे गोल करूया. पर्या, पर्या. दर्या, दर्या. साऱ्या, साऱ्या. सूर्य, पुढचा शब्द आहे सूर्य. य याला गोल करूया. कार्य, आर्यन. सहकार्य. अशा प्रकारे गोलात दिलेले अक्षर शोधून पुढे गोल करा. चित्र बघ, त्या चित्रांबद्दल वाक्य लिही. आता चित्र हे कशाचे आहे? सूर्य. आणि पुढचे चित्र आहे घड्याळ. आता सूर्य या चित्राबद्दल एक वाक्य सांगा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. घड्याळ, घड्याळ आपण वेळ पाहण्यासाठी वापरतो. पहा वाक्य वाचूया. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. सूर्य सोनेरी दिसतो. सूर्य सोनेरी पिवळा असा दिसतो ना. सूर्य सोनेरी दिसतो. घड्याळ, घड्याळ आपण वेळ पाहण्यासाठी वापरतो. घड्याळ भिंतीवर असते. घड्याळ भिंतीवर असते. अशी आपण चित्रांबद्दल वाक्य लिहिली. तर समजलं असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.